सोशल मीडियावर सध्या होला हूप गर्ल्सचा व्हिडिओ चांगलाच चर्चेमध्ये आलेला आहे आणि मुंबईमध्ये गणपतीचं आगमन होत असताना मुंबईच्या काळा चौकी गणपती मिरवणुकीमध्ये होला हूप गर्ल्स म्हणजे शिवानी धोपावकरनं ज्या पद्धतीनं ही कला सादर केली तिचं कौतुक होतंय, तिच्यावरती कमेंट्सचा वर्षाव होतोय आणि आपण थेट आता तिच्याशीच बातचीत करणार आहोत कारण तिने आपली कला या ठिकाणी सादर केलेली आहे, प्रॅक्टिससुद्धा करते. शिवानी, तू व्हायरल गर्ल म्हणून इन्स्टा असू द्या किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असू द्या त्यावर प्रचंड व्हायरल होतेस आणि अनेक जण तुला शेअर करतायत, तुझे व्हिडिओ शेअर करतायत. कसं वाटतंय तुला? मला खूप आनंद होतोय बघून. असं कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला की ह्या वर्षी माझे 100K तर काय, मी 200K तर काय 50Kचा पण विचार नव्हता केला कधी. बट मी आता 177K ऑलमोस्ट झालेले आहेत. तर मला खूपच आनंद होतो आहे. लोक एवढं प्रेम देत आहेत आणि मी जेव्हा परफॉर्म करते तेव्हा सगळे मला ओळखतात, हे बघून मला खूप आनंद होतो आहे. नऊवारी साडी तू नेसली होतीस, नाकात नथ होती आणि डोळ्यात आत्मविश्वास होता आणि सोबत या बऱ्याचशा रिंग्स होत्या ज्यामध्ये तू विंग्स तयार केले होते. यानंतर शरीराच्या भोवती अवतीभोवती सगळ्या विंग्स फिरत होत्या. अनेक जण व्हिडिओ तयार करत होते. कसं वाटत होतं त्यावेळी? म्हणजे असं मी करत होती मध्ये आणि माझ्या आजूबाजूला सगळे व्हिडिओग्राफर्स, फोटोग्राफर्स व्हिडिओ घेत होते. ते बघून खूप आनंद झाला आणि खूप लोकांना मी ओळखतसुद्धा होती आधीपासून आणि ते स्पेशली व्हिडिओ घेण्यासाठी आले होते त्या स्पॉटला. म्हणजे त्यांनी स्पॉट्स डिसाईड केलेले की 2:30ला इकडे, 4 वाजता इकडे. ते सगळं लालबागच्या राजाचा मेन गेट, मग गणेश गल्लीचा मेन गेट, तिकडे जिथे मी परफॉर्म केलं त्या टाईमला ते लोक उपलब्ध होते. त्या टाईमला व्हिडिओग्राफर्स, फोटोग्राफर्स सगळे आणि खूप लोक तर लांबून आले होते. मी बघितलं की बेळगाववरून एक जण येऊन मला बोलत होता की मी इकडून आलो आहे वगैरे. सो ह्या गणपतीसाठी, काळा चौकीच्या महागणपतीसाठी परफॉर्म करणं हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं. सो ते पूर्ण झालं. सांग, या कलेबद्दल मी तुला विचारू इच्छितो की हुला हूप म्हणजे काय? आणि अनेकांना प्रश्न आहे की ही कला म्हणजे नक्की काय असते, म्हणजे कुठल्या आर्ट फॉर्ममध्ये येते, जिम्नॅशियममध्ये येते किंवा काय आहे नेमकं यामागचं कारण, आणि तू हे क्षेत्र का निवडलं? पहिले प्रश्नाचं उत्तर मी करीन की हे क्षेत्र मी का निवडलं. कारण सगळ्यात आधीपासून मी डान्समध्ये तर एवढी नव्हती ॲक्टिव्ह वगैरे, असं काही नव्हतं माझं. आणि मी अभ्यासात पण म्हणजे नॉर्मल होती. अँड मी BSc IT केलं. त्याच्यानंतर मी जॉब केलं 5 वर्ष. आणि मला पहिले तर जॉब एवढा आवडायचा नाही की असं 8 तास मला खूप वेस्ट वाटायचं बसून ते. सो मला मग विचार आला की मला काहीतरी पर्पज काय आहे लाईफचा. मग ते मी शोधलं की मी काय करू लाईफमध्ये. त्याच्यानंतर मी डान्स वगैरे सगळं काहीतरी काय एक्सप्लोअर केलं. बट मला एवढा इंटरेस्ट नाही वाटला कशामध्ये पण. सो मग मला आठवलं की हुला हूप करायची मी लहान असताना. तर मला जस्ट इंस्टाग्राम स्क्रोल करता करता मला व्हिडिओज दिसायचे हुला हूपचे. आणि मग ते करता करता मला आठवलं की हां, मी हुला हूप करू शकते. आणि मग मी लॉकडाऊनमध्ये पुन्हा स्टार्ट केलं. असंच करता करता माझ्या मम्मी थ्रू मला स्टुडंट्स मिळाले, कारण माझी मम्मी मेहंदी आर्टिस्ट आहे. सो तिच्या थ्रू मला इझी पडलं ते स्टुडंट्स वगैरे. आणि मग तसंही ग्रो झालं ते हळूहळू. आणि मग एक पॉईंटला एवढं ग्रो झालं की मी जॉब सोडण्याचा विचार केला. आणि पहिला क्वेश्चन काय होता तुमचा? सॉरी. हुला हूप म्हणजे काय, कुठल्या ओके. हुला हूप म्हणजे आता ना, हुला हूपमध्ये पण खूप प्रकार येतात आणि हुला हूपचे क्वालिटीज पण वेगवेगळे येतात. जसं की हे मी जे यूज करते ते पॉलीप्रोपिलीन हुला हूप्स आहेत. सो पॉलीप्रोपिलीन, पॉलीइथिलीन, HDP पाईप्स ते सगळं येतं. HDP थोडे हेवी असतात, वेट लॉससाठी वगैरे यूज करतात. आता हुला हूप खूप ठिकाणी यूज करतात, जसं की जिम्नॅस्टिकमध्ये यूज करतात, मग योगासाठी यूज करतात, स्ट्रेचिंगसाठी वगैरे. अँड मी करते ते ॲज अ डान्स फॉर्म करते. ओके. सो जर तुम्हाला डान्स एवढा येत नसेल, जर तुम्ही हुला हूप केलं ना, तर तुम्हाला ते म्हणजे एक ॲक्टिव्हिटी असेल, ती तुम्हाला आवडेल आणि त्याच्या थ्रू तुम्ही डान्स करू शकतात, असं असेल. ओके. सो हुला हूपमध्ये पण वेगवेगळे ट्रिक्स असतात. सो जे तुम्ही बघाल, फोरहेड बॅलन्सिंग ते सगळं. सो बेसिक तुम्ही वेस्ट हुपिंगपासून स्टार्ट करू शकतात आता इनिशियली. पण तुझ्या या हुला हूपच्या कला प्रदर्शनामुळे या हुला हूपला सुद्धा एक नवीन ओळख मिळेल या सगळ्या क्षेत्रामध्ये, असं वाटतं?
हां, म्हणजे आता ओळख मिळेल. आता महाराष्ट्रामध्ये मला स्प्रेड करायचंच आहे हुला हूप. मला इतकं स्प्रेड करायचं आहे की जे आत्ताचे जे जनरेशन आहे, जे लहान लहान मुलं आहेत ते सगळे हुला हूप करतात. माझे स्टुडंट्स आहेत, किड्स आहेत, ते मला बोलतात की आम्हाला पण घेऊन चल वगैरे. सो मला त्यांच्यासाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे की इन फ्युचर हुला हूप हे काहीतरी असं आलं पाहिजे इकडे. सो माझे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी. आता मी बघीनच की काय केलं पाहिजे. सो ह्याचे वर्ल्ड रेकॉर्ड्स वगैरे असतातच. सो वर्ल्ड रेकॉर्ड्स करू शकतो, बट अजून काहीतरी आलं पाहिजे इंडियामध्ये ॲटलिस्ट, की कारण फॉरेन कंट्रीजमध्ये हुला हूपचं खूप जास्त प्रमाणात आहे. सो आपल्या इंडियामध्ये पण असलं पाहिजेच. इतकी फेमस झाली आहेस, व्हायरल झाली आहेस, बरेच जण तुला DM करत असतील, बरेच जण तुझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत असतील, काय सांगू इच्छित तुझ्या फॅन्सना? ओके. सो मला खूप लोक येऊन भेटतात आणि काय काय गिफ्ट्स वगैरे आणून देतात. खूप DMs असतात माझ्याकडे. आत्ता जर मी माझा फोन घेतला ना तर 20-30 कॉल्स असेच येतात. एका मिनिटाला एक कॉल असतोच. सो तुम्ही मला भेटायलासुद्धा येतात, गिफ्ट्स आणतात, फ्रेम्स आणतात. सो आणि माझे स्केचेस वगैरे काढून आणतात. सो गणपतीचे वगैरे फ्रेम्स आणतात. सो खूप लोकांना आता मी एक सांगते की जर तुम्ही मला फ्रेम आणतायत गणपतीची तर म्हणजे थोडंसं विचार करून आणा की एवढे गणपतीचे फ्रेम्स आहेत. सो आता माझ्याकडे खूप फ्रेम्स झाले आहेत गणपतीचे. सो आता म्हणजे इकडे लावलेले नाही आहेत, बट खूप फ्रेम्स आहेत. सो आणि मी कधी कधी असंच फ्रेम घेते. मला माहिती नसतं की आतमध्ये काय आहे आणि मी अनरॅप करते आणि मग नंतर कळतं की ती गणपतीची फ्रेम आहे. मग मी चप्पलमध्ये असते वगैरे. सो तुम्ही लोक मला DM करतात, कमेंट करतात की चप्पल घेऊन हे केलं. सो मला म्हणजे तसं हे नाही आहे की चप्पल घेऊन, मला पण माहिती नसतं की आतमध्ये काय आहे. सो एका व्हिडिओमध्ये तुझं आयुष्य किती बदललं आहे आणि तू बरंच काय अचीव करू इच्छित होती, पण ते सगळं अचीव होताना दिसतंय का आता? आता तरी दिसतंय. म्हणजे आधीपासून दिसतच होतं. हळूहळू थोडंसं असं ग्रो होत गेली. बट ह्या वर्षी 2026 माझ्यासाठी एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता गुढीपाडवापासून. सो मी 5 वर्ष झाले गुढीपाडवामध्ये परफॉर्म करते. बट अजून म्हणजे लास्ट इयरपर्यंत कोणी असं बघितलं नव्हतं, लाईक लाईमलाईटमध्ये आली नव्हती. बट हा पहिलाच वर्ष आहे जिथे मला लोकांनी बघितलं ॲक्च्युली, की एक मुलगी आहे जी गिरगावात हुला हूप करते. सो गिरगावापासून स्टार्ट झालं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आता जाऊन केलेलं आहे. कर्नाटका, कोल्हापूर, आता गुजरातला सुद्धा जाणार आहे. गुजरात, वलसाडला वगैरे केलेलं आहे आधी पण. सो असं स्प्रेड होताना बघून मला खूप आनंद होतोय. काय प्लॅन आहेत पुढचे? पुढचे प्लॅन्स आहेत की जे लोक आहेत ज्यांना हुला हूप म्हणजे जे लोक अफोर्ड नाही करू शकत. आता मी पण एक मिडल क्लास फॅमिलीमधून येते आणि मी स्वतःहून सगळं शिकली आहे. आपल्या इंडियामध्ये काहीच नव्हतं असं आणि मी खूप क्लासेस शोधले होते हुला हूपचे इंडियामध्ये. सो मला कुठेच मिळाले नाही. सो मला त्या मुलांसाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचं आहे जे लोक अफोर्ड नाही करू शकत पण ते शिकू शकतात. सो मी ह्या वर्षीच डेफिनेटली काहीतरी करणार आहे. सो ते तुम्हाला समजेलच. शेवटचा प्रश्न, एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी, ते आता सेलिब्रिटी, हा प्रवास नेमका कसा आहे आणि कसं वाटतं आता? मी पहिलेच बोलले की मला असं वाटतं की मी स्वप्न बघते. मला अजूनपर्यंत वाटत नाही आहे की म्हणजे तुम्ही इकडे आलात आणि माझा इंटरव्ह्यू घेत आहात. सो मला खरंच असं वाटतं की मी स्वप्न बघते आणि मी एक स्वप्नात आहे आणि मला असं कोणीतरी उठवणार आहे आणि आता मी उठणार आहे आणि मी लगेच परत आधीच्या गणपती बाप्पा पावला असं म्हणा. येस. सो गणपती बाप्पा पावले. सो येस, ते तसं म्हणू शकतात. तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर आपण पाहतो बघा, प्रतिभा असेल तर प्रतिभा कधी लपत नाही, कधी ना कधीतरी ती उजागर होते आणि तिचे चाहते देखील असंख्य असतात, ज्यांच्याबद्दल शब्दांमध्ये व्यक्त काही करता येत नाही. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.